नक्कीच. तर आजचा आपला सब्जेक्ट आहे इच्छाशक्तीचा चमत्कार. है ना? इच्छाशक्तीचा चमत्कार. तर इच्छाशक्ती म्हणजे काय? म्हणजे आपल्याला पाहिजे तेव्हा इच्छाशक्ती आपली आणि इच्छाशक्ती जेवढी महत्वपूर्ण आहे, तेवढीच इच्छाशक्तीला कंट्रोल करणं म्हणजे आत्मसंयम पण जरुरी आहे. की कोणत्या गोष्टीला आपण आत्मसंयम केलं पाहिजे, कोणत्या गोष्टीची इच्छाशक्ती वाढवली पाहिजे, ह्या कोर्समधून आपण शिकणार आहे ह्या 4 दिवसामध्ये. आणि क्लिअरिटी ठेवायची आहे. हे बघा, आपण ग्रँड मास्टरच्या लेवलला आलेलो आहोत, त्यामुळे कसं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला मागायचं काय आहे, तुम्हाला द्यायचं काय आहे, ह्याच्यासाठी तुम्हाला क्लिअरिटी पाहिजे असते. तर ही क्लिअरिटी आपल्या इच्छाशक्तींवरच डिपेंड असते. तर त्या इच्छाशक्तीला आपण डिटेलमध्ये शिकणार आहे. बघा, सब्जेक्ट आपल्याला असं वाटतं काय इच्छाशक्ती, इच्छा झाली केलं, इच्छा नाही झाली नाही केलं. पण इतकं सहज सोपं नाहीये ते. खूप डिटेल प्रत्येक गोष्टीला आपण वाचता यायला पाहिजे, आपल्याला बोलता आलं पाहिजे, अनुभवता आलं पाहिजे, आपल्या ऍक्शन मधून आलं पाहिजे. तर हाच माझा उद्देश आहे हे सगळं शिकवण्याच्या मागे किंवा सांगण्याच्या मागे, की एकंदरीत तुम्ही आपल्या रेखीचे पिलर्स आहेत हे सगळे हे मजबूत करा. रेखी म्हणजे काही जादू टोना नाही आहे किंवा काही अंधश्रद्धा नाही आहे की अरे मी रेखी केली सगळं होऊन जाईल ठीक, आता असं काय नुसतं तर माझा हात तुटला नसतो किंवा मला डॉक्टरची गरज पडली नसती, असं नाहीये. तर याच्या मागे पण आपल्या काय असं आपल्या इच्छा होत्या किंवा काय आपण असं केलं तर अशी घटना घडली किंवा दुर्घटना घडली किंवा जे काही झालं, ह्या गोष्टीचं आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे. आणि त्या जाणीवेमध्ये म्हणजे अवेअरनेस मध्ये आपण सतत राहिलं पाहिजे. ह्या गोष्टीचं म्हणजे मला मला जे समजतं ते मी तुमच्यासोबत शेअर करावं असं माझी इच्छा असते, बस. आणि तीच माझी इच्छाशक्तीच आहे हे सगळं करून घडवून नेण्यासाठी. ठीक आहे. तर एकंदरीत आपण म्हटलं की माणसाचं मन ह्या इच्छांनी भरलेलंच असतं. अगदी म्हणजे असं की जरूर ऍक्च्युली तो इच्छांचा निर्माताच आहे. इतक्या इच्छा त्याच्या मनात असतात की म्हणजे घटना, दृश्य आणि आसपासचे लोक आणि काय काय आपण बघतो आणि आपल्या मनामध्ये इच्छा होते. इव्हन साधं म्हणजे मला आईस्क्रीम खाण्याचं मन झालं, माझी इच्छा झाली मला हे खा, अरे मला किती किती गोष्ट आपण हे करतो है ना. इव्हन बाळपणामध्ये पण हे खायचं ते खायचं किंवा असं वगैरे किती किती गोष्टी असतात. पण सगळ्याच गोष्टी पूर्ण होऊ शकत नाही, सगळ्याच इच्छा पूर्ण होऊ शकत नाही, है ना. हे पण जरुरी आहे. आता एवढंच आहे की कोणत्या इच्छा पूर्ण होतात तर त्या इच्छांसाठी तुमचं अंतःकरणातून तुम्हाला जे हवं आहे त्याच गोष्टी तुमच्या पूर्ण होतात. आपल्याला खूप असंही वाटतं, म्हणतो की इतकी माझी इच्छा होती ग, मला असं करावं तसं करावं. आपण आताही सांगतो बरेचदा की लहानपणी मला असं बनायची इच्छा होती, माझं तसं होतं, मग अरे आई वडील शिकवणार होते, तुमच्यासाठी समाज होता, तुमच्यासाठी सगळं होते, का बरं नाही झाली डॉक्टर. तर तुम्ही सोसायटीला हे देता, दोष देता की नाही याच्यामुळे असं नाही झालं, माझ्या वडिलांनी नाही म्हटलं, माझ्या असं परिस्थिती झाली, मी असं होतं तसं. तसं नाहीये, तुमच्या आतमधून इच्छाशक्तीच तुमची तेवढी स्ट्रॉंग नव्हती. नाही तर नापास झालेले व्यक्ती सुद्धा आज किती मोठ्या मोठ्या पदावर जाऊन गेलेले आहेत, त्याच्यासाठी पर्सेंटेज गरज नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपली आंतरिक इच्छा काय आहे तिथून आपल्याला सुरुवात होते. तर कित्येकदा आपली इच्छा असू नये आणि याच्या विरोधात असंही होतं की आंतरिक इच्छा असेल तर एखादा गोष्ट तुम्ही पार पाडू शकता, किंवा आंतरिक इच्छा असेल तर कधी कधी तुम्ही इच्छा पार पाडू पण शकत नाही. जसं इच्छा नसेल तर म्हणजे जसं महत्वाचं कार्य असेल ना ते सुद्धा तुम्ही म्हणजे पार पाडू शकत नाही. जसं म्हणजे सकाळी लवकर उठायचं आपण ठरवतो, पण नाही उठत, कंटाळा येतो त्यावेळेस. अभ्यास करायचा असेल स्टुडंटला, माहिती आहे सगळं की अभ्यास केल्यानेच आपलं भलं होणार आहे आणि असं होणार आहे. आता जसं आपल्या क्लाससाठी मी म्हणते, अरे भलं होईल तुमचं, त्यांची कदाचित इच्छा पण असेल, पण नाही झाली ती इच्छा पूर्ण. जिभेवर ताबा ठेवणं किंवा आपल्या शरीराचं वजन संतुलन करणं, आपलं उद्दिष्ट साध्य करणं वगैरे वगैरे गोष्टीसाठी आपल्या इच्छाशक्ती असतात. पण तरी त्या प्रत्येक गोष्ट पूर्ण होतील असं पण नाही. पण जर पूर्ण करायचंच आहे तर आपल्याला आपली इच्छाशक्ती प्रखर ठेवावी लागते, वाढवावी लागते. आतून त्याचे चांगले गुण वाईट गुण काय आहे त्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला विचारपूर्वक करावं लागतं. असं नाही होत नुसतं की माझी इच्छा आहे ग खूप काही असं करायची, पण काय करू मला वेळ नाही मिळत. छान काही नाही होणार तुमचं. लिटरली असं आहे. ही खरी गोष्ट आहे. आणि आपण परिस्थितीवर हे बोलत असतो की माझी परिस्थिती असं नाही, माझी इच्छा तर खूप होती, असं तर असं काही नाहीये. हे झालं पॉझिटिव्ह पद्धतीने आपण विचार करतो. पण कधी कधी काही अनावश्यक इच्छा असतात आपल्या.
त्याच्यावर पण नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला इच्छाशक्ती पाहिजे असते. आपल्याला माहिती आहे ही अनावश्यक इच्छा आहे, ही बरोबर इच्छा नाहीये, असं नाही व्हायला पाहिजे, मला असं करायला पाहिजे होतं पण मी नाही केलं. आणि मी जे काही विचार केला, मी जे काही केलं, हे बरोबर नाही केलं, हे सुद्धा आपल्याला माहिती असते. म्हणजे ही अनावश्यक इच्छा, याच्यावर सुद्धा आपल्याला नियंत्रण करायला पाहिजे असते. आणि ते कसं होतं, म्हणजे जसं आपला राग, आपलं इंद्रिय सुख, आपले भावना, चुगल्या चाहड्या दुसऱ्यांचा करतो, है ना, इंद्रियांच्या सुखासाठी विचित्र दुसऱ्यांचे संसार बर्बाद करून टाकतात लोक. तर हे चुकीचे पण सवयी आहेत किंवा चुकीच्या पण इच्छा आहेत. तर याच्यावर पण आपल्याला आत्मसंयम ठेवावा लागतो. आणि हे आत्मसंयम ठेवण्याची सुद्धा गरज आहे, आंतरिक शक्तीची गरज असते. आणि ही जी शक्ती सगळी आपण म्हणतो ना, वेगवेगळ्या पॅटर्ननी मी तुम्हाला सांगते, वेगवेगळ्या गोष्टी सांगते, जसं मागच्या वेळेस तक्रार सांगितली होती, ह्या सगळ्या शक्ती आहेत. आणि ह्या सगळ्या शक्तीमधून आपल्याला वर जायचंय रेकी शक्तीकडे, म्हणजे त्या युनिव्हर्सकडे. काय आहे हा युनिव्हर्स यार? त्या युनिव्हर्सला समजण्यासाठी हे सगळ्या गोष्टी आहेत आपल्या. हे मी वेगवेगळे डायरेक्शन तुम्हाला दाखवते, युनिव्हर्स काय आहे, युनिव्हर्स काय आहे, युनिव्हर्स काय आहे. कोणी तिथे देव नाही बसलेला आहे आकाशामध्ये तुम्हाला हे करायला, शिवाय श्राप द्यायला किंवा आशीर्वाद द्यायला, कोणी नाही आहे. हा सर्व आपला आत्मसंयम, आपली आंतरिक शक्ती आहे, ती समजून घेतलं पाहिजे. आता मी तुम्हाला याची एक उदाहरण सांगते, की आत्मसंयम पण आपण कसा राखू शकतो. जसं मी म्हणजे ऍड मी सांगितली तुम्हाला, कदाचित तुम्ही ऐकले असाल, त्याच्यामध्ये मी हीच गोष्ट सांगितली, पण मी आपण रिपीट परत ते सांगते मी तुम्हाला, की एका वर्गामध्ये दोन विद्यार्थी होते, दोघेही अभ्यासात हुशार होते, पण ते खेळामध्ये पारंगत नव्हते तेवढे. पण एक दिवस शिक्षकाने वर्गात येऊन म्हटलं, की जे मुलं शिक्षणामध्ये पण म्हणजे प्रावीण्य प्राप्त करतात, त्यांना याच्यामध्ये खेळामध्ये पण प्रावीण्य यावं, आणि तुम्हाला त्याच्यामध्ये पण विशेष पुरस्कार देण्यात येईल वगैरे. तर हे जेव्हा हुशार विद्यार्थ्यांना वाटलं, तर त्यांना मनात इच्छा झाली, की आपण खेळातही प्रावीण्य मिळवावं आणि चांगलं, आणि म्हणून त्यांनी खेळामध्ये भाग घेतला. आता त्याच्यामध्ये बघा, की कसं वेगवेगळ्या विचारामध्ये कसं आपण आपला डिसिजन मेकिंग म्हणजे हे करतो, फरक करतो, ते मला ह्या गोष्टीवरून सांगायचं आहे. तर जेव्हा ते दोघे व्यक्ती म्हणजे दोघे स्टुडंट खेळामध्ये म्हणजे प्रॅक्टिस करायला गेले, तेव्हा दोघांचे मनामध्ये वेगवेगळे विचार येऊ लागले. एका विद्यार्थ्याच्या मनात हे आलं, की मी जर स्पर्धेमध्ये जिंकलो तर किती छान होईल ना, की अभ्यासासोबत मला खेळामध्ये पण मी म्हणजे प्रावीण्य मिळवेल, माझ्या आई वडिलांना अभिमान वाटेल, लोक मला कॉंग्रेट्स बोलतील, शाबाशी देतील वगैरे वगैरे छानपैकी. आणि असा जेव्हा जेव्हा तो इच्छा करायला लागला, तेव्हा ते इच्छा पूर्ण करण्यासाठी तो प्रयत्न पण तेवढ्याच पद्धतीने करायला लागला. आणि ती इच्छा त्याच्या मनामध्ये मूळ धरू लागली, रूट्स धरू लागली. आणि त्या पद्धतीने त्यांनी आपले स्वतःशी संकल्प केला, आणि लगेच त्याने आपला त्याच्यामध्ये अभ्यासासोबत खेळण्यामध्ये सुद्धा त्याने आपला वेळ घालवला किंवा प्रॅक्टिस चालू केली. पण काय, दुसरा विद्यार्थी होता, तो जेव्हा खेळाची प्रॅक्टिस करायला गेला, तेव्हा त्याच्या मनामध्ये काय आलं, की अरे यार, मला जमत तर नाहीये, मी हारलो तर लोक काय म्हणतील, माझ्या घरातले लोक नाराज होऊन जातील, मी माझा आत्मविश्वास हरवून बसेल, लोक नावं ठेवतील मला, कसं हसतील वगैरे वगैरे. म्हणजे हा अशा निगेटिव्ह कल्पनेने त्याची स्वतःची इच्छाच कमकुवत झाली. आणि त्याच्यानंतर त्याने शेवट काय केलं, की बाबा मी खेळामध्ये भाग घेत नाही, मग आणि स्वतःचं नाव काढून घेतलं. म्हणजे त्याच्यात त्याने किती याच्याने, म्हणजे की आपल्या इच्छाशक्तीलाच त्याने कसं आत्मविश्वासाने गमावून बसलेला आहे. म्हणजे तुमच्या इच्छाशक्तीवरच बाहेरचं सगळं डिपेंड आहे, हे मला सांगायचं आहे. है ना? त्या खेळामध्ये भाग घ्यायचा नाही घ्यायचा हे तुमच्या इच्छेवरच प्रभाव, तुमच्या इच्छांवरच प्रभाव पडतो त्याच्यात, आणि त्याच्या पद्धतीने तुमचं जीवन घडतं. तर हे आपले विचार असतात, आपले इच्छाशक्ती असतं. तर ह्याच पद्धतीने आपल्याला सांगायचं आहे, की जेव्हा आपल्याला जीवनात काही प्राप्त करायचं असेल, कोणतं उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचं असेल, यश संपादन करायचं असेल, किंवा आपल्याला एखादे गुण कलाच आत्मसात करायचं असेल, तर त्याने आपल्या विचाराद्वारे पहिल्यांदा आपली इच्छाशक्ती वृद्धिगत करायला हवी. वृद्धिगत करणं म्हणजे फर्म राहायला पाहिजे, की मला करायचं काय आहे. तुम्ही ग्रँड मास्टर झाले, कशासाठी ग्रँड मास्टर झाले, करायचं काय आहे, का मी करावं.
हे तुम्हाला प्रखरलेली माहिती पाहिजे, स्वतःला पाहिजे. आणि हा तुमच्या विचारांमुळे तुमच्या इच्छेला बळ मिळतं. आणि जसं तुमच्या इच्छेला बळ मिळालं, तर ते कार्य पूर्ण होण्यासाठी तुम्ही झटू लागता. है ना, प्रॅक्टिकली काम करू लागतो, ऍक्शन मध्ये येतो आपण. तशा पद्धतीने आपली इच्छा पूर्ण होते मग, आणि आपल्याला वाटतं की माझी इच्छा पूर्ण झाली. पण ऍक्च्युली त्याच्या मागे आपलं किती मोठं म्हणजे कार्य असतं आपलं. तसंच आता मी दुसरं एक सांगितलं की आत्मसंयम पण आपल्याला, ती पण आपली इच्छाशक्ती आहे. आत्मसंयम म्हणजे स्वतःच्या इच्छाशक्तीवर संयम करणं सुद्धा तेवढंच जरुरी आहे. ते कसं? तर जसं तुम्हाला चुकीच्या सवयी लागतात, व्यसन लागतं, मग त्यावेळेस तसं काय, मग विचार कसं करायला पाहिजे? म्हणतात नाही ही सुटतच नाही सवय. कॅन्सर सारखे लोक होऊन जातात लोकांना, पण तंबाखूची सवय सुटत नाही, सिगरेट प्यायची सवय सुटत नाही, वाईट विचार, नकारात्मक विचार करण्याची सवय सुटत नाही. हे सुद्धा सवय आहे बरं का. इच्छाशक्ती असते तुमची. तर ह्या सवयीवर आपली इच्छाशक्तीचा प्रखर परिणाम कसा होईल, आणि त्याचा दुष्परिणाम कशा पद्धतीने होऊ शकते आपल्या व्यसनांवर किंवा निगेटिव्हिटीवर, हा विचारपूर्वक विचार केला पाहिजे. जसं आता आपण, आपल्याला व्यसन असेल एखादं, तर त्याच्याने आपण आजारी पडू शकतो, म्हणजे घरच्या लोकांना त्रास होऊ शकतं, आपलं फायनान्शियल, आपल्या पैशाचा दुरुपयोग होतो, है ना. डॉक्टर, औषधं, त्याच्यावर खर्च किती होतो, याच्यावरही लोक चेष्टा करतात, हसतात, दारुडा म्हणतात, कुठेही पडून राहतं, वगैरे वगैरे. म्हणजे काय राहतं त्याच्यात. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा, आता हे जरी निगेटिव्ह आहे, आपण म्हणतो निगेटिव्ह विचार करू नये, पण ह्या इच्छाशक्तीला तुम्ही कशा पद्धतीने जोडलं, आणि कसं तुम्ही आपला आत्मसंयम केला, म्हणजे त्या इच्छाशक्तीला आत्मसंयमात कंट्रोल केलं, आणि त्या आपल्या इच्छाशक्तीला योग्य दिशा दिली, तेव्हा तुम्हाला, आम्हाला म्हणजे आपल्याला आपल्या मनासारखा परिणाम साधता येतो. आपल्या बोलण्याप्रमाणे आपल्याला करून दाखवण्याची ताकद, आपल्या दृढ ताकद आपल्या इच्छाशक्तीमध्ये असते. आणि इच्छाशक्ती कमजोर असेल, तर मग तुम्ही मोठमोठ्या गप्पा गोष्टी हाना, पण तुमच्या हातून काही होत नाही. पण कधीच वाणी आणि कृती याच्यामध्ये फरक असू नये, म्हणून मी माझे छोटे छोटे उदाहरण असतात. मला आता जसं हे माझं ऍक्च्युली मला म्हणजे याचं जे लागलं की म्हणजे झालं, ते का झालं त्याचं पण मी तुम्हाला सांगत असते, बरेच सांगितलंय म्हणजे बरेचदा. कारण मी माझ्या मनातले विचार ऐकले, माझ्या इच्छाशक्ती बघितल्या. तर हे बघता आलं पाहिजे, दुसऱ्यांना दोष देणं थांबवता आलं पाहिजे, आणि स्वतःलाच आपल्याला बघता आलं पाहिजे. तर याच्यात आपण सगळ्यात पहिले ह्या गोष्टीवर बोलूया की आता आत्मसंयम म्हणजे काय, आणि तो कसा करायला पाहिजे. आपले जे इंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्यांना आपण नियंत्रित कसं केलं पाहिजे, म्हणजे आपल्या इच्छाशक्तीनुसार त्यांनी काम केलं पाहिजे. म्हणजेच मला एखादी गोष्ट बघायची आहे, तर मला तीच गोष्ट बघायची आहे, मला एखादी गोष्ट ऐकायची आहे, मला तीच गोष्ट ऐकायची आहे. तसा ब्रह्मांड तुमच्यासोबत काम करतो, तुम्हाला त्याच गोष्टी तुम्हाला देतो, तुम्हाला ज्या पाहिजे असतात तुमच्या इच्छासाठी. आणि काही गोष्टी नाही म्हणायच्या, तर तुम्हाला नाही पण म्हणता आलं पाहिजे. याला म्हणतात आत्मसंयम. आता जसं मी तुम्हाला एक उदाहरण सांगते, की दोन मित्र गावातून फेरफटका मारण्यासाठी निघाले होते. त्याच्यामध्ये एक गवळी म्हणजे जे गाईला हे करतात गवळीचा धंदा, है ना, त्याला त्या म्हणजे बांधून चरताना दिसला. तर तो दृश्य पाहून एका मित्राने दुसऱ्या मित्राला विचारलं, की तू आता मला एक सांग, की ही गाय गवळ्याशी बांधली गेली आहे, की गवळी गाईला बांधला गेलाय. जनरली आता आपल्याला कोणी प्रश्न विचारला तर आपण काय उत्तर देणार आहे, तर मित्र हसत म्हणाला, अरे काय मूर्खासारखा बडबडत असतो, गवळी कधी गाईला बांधला जाईल का, काही पण. गायीच्या गळ्यामध्ये दोर आहे, तर नक्कीच तो दोर गवळ्याच्या हातामध्ये आहे, तर नक्कीच म्हणजे गवळ्यानेच गाईला पकडलेला आहे ना. पण पहिला मित्र परत विचारतो प्रश्न, पण समज की ही दोर तोडून गाय पळाली, तर गवळी काय करेल. तर दुसरा मित्र म्हणतो, काय करेल म्हणजे, त्या गायीला पकडण्यासाठी तो तिच्या मागे धावेल. पुन्हा त्या मित्राने प्रश्न केला, आणि जर गवळी पळून गेला, तर गाय काय करेल. तर दुसरा मित्र म्हणतो की अरे, गाय तर पळून जाईल ना, ठीक आहे, गेला त्या मित्र आपल्या गवळ्याच्या मागे धावेल. तर मग आता मला सांग, पहिला मित्र म्हणाला, मग आता मला सांग की वास्तविक कोण कोणाशी बांधू नये, कोणी कोणाला बांधलेलं आहे.
तुम्ही पण विचार करा बरं का मी काय जे म्हणते. मग तेव्हा तो मित्र विचार म्हणजे एकदम सुन्न झाला आणि एकदम विचार करू लागला आणि खरंच आहे यार, आपल्याला दिसते आहे की गाय बांधलेली आहे, हा आपला भ्रम आहे. पण वास्तविक तो गवळी गाईला बांधला होता. जसं मला ते कुत्रे फिरवताना दिसतात ना लोक, तेव्हा आपल्याला वाटतं की आपण कुत्र्याला फिरवतोय, कुत्रा आपल्याला फिरवतो. तर ही नजरिया बघा, की जेव्हा आपण या गोष्टीमध्ये सखोलपणे विचार करतो, तेव्हा आपल्याला वास्तव आणि भ्रम याच्यातला फरक लक्षात येतो. तर ज्याप्रमाणे गवळी किंवा हे कुत्रा हे जे आपण बघतो, तर ते आपल्याला बांधलेले नाही, म्हणजे आपण त्यांना बांधून नाही ठेवलेलं आहे, तर त्यांनी आपल्याला बांधून ठेवलंय. तशाच पद्धतीने ह्या इंद्रियांनी किंवा ह्या मनाने हे आपल्याला बांधून ठेवलेलं आहे त्यांनी. आणि आपल्याला काय वाटतं, आपण आपल्या मनावर, आपल्या इंद्रियांवर नियंत्रण करतो आहे, असं भ्रमात असतो आपण. पण तसं नसतं. तर अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे हे इंद्रियच आपल्या इच्छांना, आपल्या इच्छा म्हणजे इंद्रियांच्या ज्या इच्छा असतात, इंद्रियांच्याच इच्छा आहेत ना, मला काहीतरी चांगलं ऐकायचंय, मला काहीतरी चांगलं खायचं आहे, मला काहीतरी चांगलं खावा म्हणजे बघायचं आहे, मला चांगला स्पर्श काहीतरी पाहिजे, हे सगळ्या आपल्या इंद्रियांच्या इच्छा आहेत. तर आपल्याला असं वाटतं की म्हणजे आपण म्हणजे ह्या इंद्रियाच्या ह्याच्याने आपल्याला म्हणजे कळते, पण ऍक्च्युली ही इंद्रियच आपल्याला नियंत्रित करत आहेत. पण ऍक्च्युली आपल्याला माणसाच्या इंद्रियांना संतुष्टी हवी असते. आणि म्हणून माणूस काय करतो, मरेपर्यंत त्या इंद्रियांना संतुष्ट करण्यामध्येच गुरफटलेला असतो. अरे मला हे आवडते, अरे मला ते करतं. आणि त्याची कार्यक्षमता जेव्हा म्हातारपणी कमकुवत होते, म्हणजे कानाने कमी ऐकायला येते, डोळ्याने कमी दिसते, तोंडाची चव जातं, तर मेमरी राहत नाही, है ना, तर हाडं मग कमजोर होतात किंवा काय काय होतं, तो तोपर्यंत तोपर्यंत आपले सर्व इंद्रिय सगळे आपल्या इच्छापूर्तीमध्ये मग्न असतात. आणि जेव्हा इंद्रिय कमजोर होतात, तर तरी सुद्धा मन त्याच्या मागे धावतच राहते. है ना. अरे आता म्हातारा माणूस म्हणतो की मला हे खायची इच्छा झाली, मरता क्षणी जाऊ दे बाई, त्याला चारून दे असं. म्हणजे अशा पद्धतीचे आपण मरेपर्यंत सोडतच नाही आपल्या इच्छा इंद्रियाची हे जे काय असतं ते. पण ऍक्च्युली आपण ह्या धर्तीवर आलेलो आहोत, तर आपलं माणसाचं ध्येय काय, मी तुम्हाला ग्रँड मास्टर मध्ये सांगते प्रत्येक वेळेस, की शोधा तुमचं ध्येय काय आहे, ध्येय काय आहे. तर सगळं ध्येय म्हणजे एकच आहे, की हे जे काही सगळं लोभ आहे आपल्या इंद्रियांचा आहे किंवा आपण ज्या मनाच्या मागे धावत असतो जे काही आहे, ह्या सर्वांपासून म्हणजे अति लोभ आहे हा सगळा, ह्याच्यापासून स्वतःला मुक्त करण्याची प्रयत्न करत राहायचा आहे, स्टेप्स करत राहायचं. त्याच्यातच आपला ग्रँड मास्टर पण हा एक प्रयत्न आहे आपला. हो की नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला स्वतःला मुक्त करणं हेच आपल्याला सगळ्यात पहिलं ध्येय असतं. आणि त्याच्यासाठी म्हणून ह्या इच्छाशक्तीच्या द्वारे आपल्या ह्या इंद्रियांना प्रशिक्षण देणं खूप महत्वाचं असतं. खूप महत्वाचं आहे. पण बघा, तुम्ही किती म्हणजे खरंच समंजस आणि समजदार लोक आहात, की आपला इतका मोलाचा वेळ काढून आलात बसले. नंतर ही ऍडव्हर्टाइजमेंट माझी इतकी फिरलेली आहे, पण किती लोकांनी त्याच्यात हे केलं, किती लोकांनी म्हणजे त्याच्या, मी तर अक्षरशः ग्रँड मास्टरला फ्री ऑफ कॉस्ट बोलवते आहे, फ्री ऑफ कॉस्ट. तरी पण फक्त प्रेमा आली आहे, म्हणजे कोणीच नाही आलं जुने लोक. पण तुम्ही लोकांनी फीस भरून आलेले आहात, म्हणजे खरंच मला तुमचं कौतुक आहे आणि खूप ग्रॅटिट्यूड आहे. फक्त माझा त्याचा मागचा उद्देश आहे की तुम्हाला त्याचा एक प्रॉपर गायडन्स मिळावं, बस त्याच्यात माझा एक छोटासा भाग आहे, बाकी अजून काही नाही. मी काही खूप महान आहे मोठी आहे असं काही नाहीये. पण एक चांगल्या भावना आपण एकमेकाशी बोलावं, एकमेकांना समजून घ्यावं, समजून द्यावं, हे त्याच्या मागचं माझी इच्छा असते. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं आहे आपल्याला. तर एक मी तुम्हाला प्रॅक्टिकली पण एक सांगते, की जसं इंद्रिय सुख जसं आपल्याला येतं. आता हे जर गोष्टी आहेत, गप्पा आहेत, पण त्याला प्रॅक्टिकली पण करता आलं पाहिजे आपल्याला, है ना. त्याच्यासाठी म्हणून आता मी जे करते त्याच्यावरून मी तुम्हाला सांगते, की आपण हे करायला पाहिजे. एक मिनिट. हा. तर काय असं म्हणजे ऍक्शन करायला पाहिजे, तर बऱ्याचशा गोष्टीसाठी आपल्याला जिथे समजलं की अरे हा लोभ आहे आपला, तर तिथे आपल्याला नाही म्हणता आलं पाहिजे.
तर नाही म्हणजे एक मी तुम्हाला अँकरिंग सांगते, जसं मी NLP शिकवते त्याच्यामध्ये पण, तर तिथे प्रत्येक गोष्टीला आपलं अँकरिंग असते. तर ते अँकरिंगच म्हणजे आपण मंदिरात जातो, भजनं गातो, प्रसाद खातो किंवा जे जे काही करतो ना, सगळं प्रकार आहे. माहिती आहे आपल्याला दगडामध्ये काही देव नाहीये, मंदिरात काही देव नाहीये, सगळं आपल्याला सगळं समजते. तरी आपण जातो. आपली श्रद्धा आहे. तर श्रद्धा म्हणजे ते अँकरिंग आहे. की पर्टिक्युलर त्या जागेत गेलं तर आपल्याला बरं वाटतं, छान वाटतं, हात जोडतो, है ना, दान करतो. बस तीच गोष्ट आहे आपल्याला, बाकी काही नाही. तर ती अँकरिंग मी आता इच्छाशक्तीसाठी म्हणजे आत्मसंयमासाठी सांगते. आत्मसंयम करता आलं पाहिजे. तर ती मुद्रा म्हणजे आत्मसंयम करण्यासाठी म्हणजे काय, तर नाही म्हणता आलं पाहिजे. आपण काही काही वेळेस लोकांना काय वाटेल किंवा मला नाही जमणार, जाऊ दे आत्ता तर हो म्हणून देते, नंतर बघू ना, है ना. तर असं नाही करायचं. तुम्हाला नाही वाटत तर नाही करायचंय. तुम्हाला करायचंय बिलकुल ठामपणे. मी तर ठरवलेलंच आहे ह्या कोर्सला कोणी आलं नाही आलं ना, तरी पण मी रेकॉर्डिंग करेन आणि तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवेन. मग तुम्ही ऐका नाही तर नका ऐकू, बाकी तुमचं पाठ. म्हणजे मी इथपर्यंत ठरवलेलं आहे की वर्षाच्या शेवटपर्यंत माहिती किती लोक येतात नाही येत, नाही आले ना तरी सुद्धा मी त्या ठराविक वेळेवर रेकॉर्डिंग करेन आणि ते मी पाठवेन. तर हे आपल्या हातामध्ये आहे आणि काही गोष्टी नाही म्हणता आलं पाहिजे, त्यासाठी मी तुम्हाला एक अँकरिंग सांगते. तर कोणाला कोणती गोष्ट नाही आवडली किंवा आपल्याला आत्मसंयम ठेवायचा आहे, मला नाही करायचंय कारण मला माहिती आहे त्याचे दुष्परिणाम असं होऊ शकतात, असं आहे तसं आहे वगैरे वगैरे. तर हे आपले हात आहेत असे दोन्ही करायचे आणि त्याला असं असं दुमडायचं, असं हे करायचं म्हणजे आपल्या मानेच्या मागे ठेवायचं. आणि नाही ही अँकरिंग मुद्रा आहे. ठीक आहे. म्हणजे तुमच्या सोबत काही असं झालं किंवा तुम्हाला नाही म्हणायचंय, तर नाही म्हणता आलं पाहिजे स्पष्ट. बस त्याच्या मागे हाच उद्देश आहे. आणि नाही म्हणताना तुम्हाला तुमचं भलं आहे त्याच्यामध्ये, ह्या उद्देश तुम्हाला पूर्णपणे जागृत असला पाहिजे. तर सिंपल आहे, असं असं नाही बोलाय, असं करायचं हात. तुम्ही एक सवय लागली ना तुम्हाला असं हात करायची, स्वतःहून समजेल की मला नाही बोलायचं, नाही करायचं, हे हे वाईट काम आहे किंवा मला हे पटत नाहीये. मग ते चांगलं आहे वाईट आहे त्याच्यात दुसरी गोष्ट आहे. पण तुम्हाला नाही म्हणता आलं पाहिजे. आणि तो नाही याच्यासाठी म्हणता आलं पाहिजे की तुमचा आत्मसंयम वाढतोय. त्याच्या मागचा उद्देश मला तुमचा आत्मसंयम वाढवायचा आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे एक म्हणजे ट्रिगर म्हणा किंवा जे काही आहे ते करायचं आहे आपल्याला. आणि हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. याच्यानंतर म्हणजे आपल्याला एक दुसरी अजून गोष्ट की आपल्या छोट्या इच्छा ज्या असतात, असं वाटतात छोट्या छोट्या काही गोष्टी, असं वाटतं जाऊ दे ना, एवढं खाल्लं तर काय बिघडतं, डायबिटीज आहे, शुगर आहे, नका खाऊ, काय होतं. तर छोट्या छोट्या इच्छा असतात त्या गोष्टी, त्याच्यावर पण आपल्याला संयम राखता आला पाहिजे. संयम राखायचं म्हणजे काय करायचं आहे, तर एक मी तुम्हाला गोष्ट सांगते. आता हे बघा मी मध्ये हा सगळ्या गोष्टींमधनच राहणार आहे. कारण जसं आपण लहानपणी पण आपल्या मुलांना गोष्टीच्या गोष्टी सांगायचो कशासाठी, तर त्याच्यातून काहीतरी समज राहायची आहे ना, त्याच्यातून तू काय शिकलं बाळा असं विचारायचं हो ना. बस तसंच आपण छोटे आहोत आता, असं समजा, आणि त्याच्यातून आपल्याला काही गोष्टी शिकायच्या आहेत. तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की जसं काही परदेशामध्ये म्हणजे एका 7वी ते 9व्या वर्गा म्हणजे 9व्या वर्षातले मुलं, वयोगटातले मुलं, त्यांच्यावर एक प्रयोग करण्यात आला. सगळ्यांना त्यांच्या आवडणारी मिठाई त्यांच्या समोर एका रूम मध्ये ठेवण्यात आली, दरवाजे बंद करून, आणि त्यांना त्यांच्या समोर मिठाई ठेवण्यात आली. आणि त्यांना सुरुवातीला 2 तुकडे मिठाईचे खायला दिलं. आणि नंतर मग त्यांना सांगितलं की आता याच्यानंतर लगेचच खायचं नाहीये तुम्हाला. जर तुम्ही लगेचच खाल्लं तर तुम्हाला फक्त हा एकच एवढा तुकडा खायला मिळेल. पण तुम्ही जर 20 मिनिटं थांबले तर तुम्हाला याच्यानंतर अजून जास्त चांगली मिठाई मिळेल, मोठा डब्बा मिळेल किंवा जे काही आहे चांगलं मिळेल तुम्हाला. तुम्हाला इथे फक्त तुमच्या समोर मिठाई ठेवलेली आहे, पण तुम्हाला खायचं नाही 20 मिनिटं. आणि सगळे मग कॅमेरा वगैरे सेट होते, सगळं बघत होते सगळे. त्यांच्या अनुसरणाने म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये जे प्रतिसाद आलं, त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे ते सांगितलं की काही गट म्हणजे काही आणि काही गट असे होते, म्हणजे काही हे होतं म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे एकेका ह्याच्यामध्ये एक एक मुलं ठेवले होते, म्हणजे गट वेगळे वेगळे एका ठिकाणी नव्हते सगळे. काही मुलांनी काय केलं, त्यांना बिलकुल म्हणजे असं आवडलं नाही, तिथेच खाऊन टाकलं. बघू ना डबा मिळेल तेव्हा पाहू, जास्त मिळेल
मिठाई मला खायचंय, खाऊन टाकलं, समजच नाही. काही मुलांनी 5 मिनिटं वाट पाहिलं, काही मुलांनी 10 मिनिटं वाट पाहिलं आणि खाऊन टाकलं. पण काहीच मुलं असे राहिले, की ज्यांनी पूर्ण 20 मिनिटं वाट पाहिलं. जसं त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या शिक्षकांनी, तसं त्यांनी केलं आणि 20 मिनिटानंतर मग ते त्यांनी खाल्लं. खाल्लं तर काय, त्यांना मोठं डब्याचं पॅकेट मिळालं, मिठाईचं पॅकेट मिळालं. आता ह्या उदाहरणावरून म्हणजे सांगायचे कारण काय, की आपल्यामध्ये पेशन्स किंवा आत्मसंयम आपल्या इच्छेवर काय आहे ते सांगितलं. आता ह्याच्यावरून मग त्या जे काही स्टुडंट्स होते, त्यांचं खूप वर्षानंतर म्हणजे अवलोकन करण्यात आलं, की कसं आपलं माइंडसेट घडतं आपल्या लहानपणापासून. हे जो त्याचा उद्देश होता ऍक्च्युली त्या शास्त्रज्ञांचा. खूप वर्षानंतर जेव्हा त्यांनी अवलोकन केलं ह्या मुलांच्या जीवनाबद्दल, की कसं घडले मुलं आता, तर हे लक्षात आलं, की जे पहिल्या गटातले म्हणजे जे होतं, की ज्यांनी त्वरित मिठाई खाणं पसंत केलं, ते आपल्या जीवनामध्ये तितके परिपक्व किंवा यशस्वी होऊ शकले नाही. कारण त्यांच्यात पेशन्सच नव्हता. तुरंत पाहिजे, खाल्लं. दुसऱ्या तिसऱ्या गटातले जे होते, जे काही 5 मिनिटं 10 मिनिटं थांबून होते, ते म्हणजे जस्ट ओके ओके याच्यामध्ये आपलं जीवन चालवत होते. पण ज्या विद्यार्थ्यांनी कंप्लीट 20 मिनिटं थांबून मग मिठाई खाल्ली आणि त्यांना जे मग बक्षीस मिळालं, ते मुलं मोठे होऊन जास्त परिपक्व झाले, यशस्वी झाले. बघा किती, आणि हा प्रॅक्टिकल आहे. हे काही स्टोरी म्हणून मी सांगत नाही, ते शास्त्रज्ञाचे रूल्स सांगून आला, आपण सायंटिफिकली अभ्यास करतोय. ते हा प्रयोगावरून काय समजून यायचं आपल्याला, काय समजायचं आहे? सगळ्यात पहिला म्हणजे पेशन्स असावा, है ना. आणि जे तुम्ही तुमची इच्छा करताय ते तुम्हाला मिळेलच, जास्त पटीने मिळेल. म्हणजे त्या मुलांच्या समोर एवढा मिठाईचा तुकडा होता, पण त्यांना एवढा मिठाईचा डब्बा मिळाला. कशाने? पेशन्सनी. त्यांनी मिठाई न खाण्याच्या गोष्टीवर ताबा मिळवला आणि हे गुण त्यांचं कम्प्लिटली आयुष्यभर त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे. म्हणजे किती सुंदर, की छोट्या छोट्या मुलांना सुद्धा आपली इच्छाशक्ती जेव्हा ते वाढवून म्हणजे आपल्या पॉवरमध्ये ठेवतात, आत्मसंयम जेव्हा मिळवतात, जीवनामध्ये किती मोठा उत्कर्ष ते करू शकतो. हे आता आपल्या रेखीच्या डायरेक्शनने आपण बघितलं म्हणजे काय? आपण काय करतो, इकडे रेखी टाकली की अरे यार कसं काम करत नाही माझे, यार माझं नाही, अरे यार नाही नाही मॅडम तुम्ही पण टाका ना यार, तुमची इच्छा खूप जास्त काम करते ना, म्हणजे तुमची रेखी काम करते ना, माझे कामच होत नाही असं नाही. पेशन्सच नाहीये लोकांना. ग्रँड मास्टर झाल्यानंतर सुद्धा एक ग्रँड मास्टर दुसऱ्या ग्रँड मास्टरला फसवतोय. माझे माझे म्हणजे मी इतक्या ह्याच्याने शिकवते, जीव तोडून शिकवते. मी माझ्या आयुष्यामध्ये त्याला मध्ये आणण्याचा पूर्ण प्रयत्न असतो माझा. कारण मी तुम्हाला जेव्हा समजवते, ते पहिले माझ्या अंतर्गत मनातून जातं ना, तेव्हा कुठे तुम्हाला त्या भावनेने शिकवू शकते. हे सगळं माहिती असल्यानंतरही आपण असं वागतो. तर हे जे मी तुम्हाला सांगते ना, हे आपल्याला रेकीच्या दृष्टिकोनातून बघतोय. कारण आपण रेकी ग्रँड मास्टर त्या लेवलवर जातोय, हे लक्षात ठेवा. त्याच्याने आपल्याला मजबूती मिळते आपल्या विचारांना, आपल्या उद्देशाला, आपल्या ग्रँड मास्टरला. आपण समाजासाठी जे करतो आहे त्याच्यासाठी आपल्याला आत्मबळ मिळते, हे लक्षात ठेवा. त्या साध्या सोप्या गोष्टी नाही आहे, त्या छोट्या छोट्या गोष्टींवरूनही आपल्याला खूप जबरदस्त समज मिळते आहे. तर अशा पद्धतीने असतं, की आजच्या युगामध्ये सर्वांनाच असं वाटतं त्वरित त्वरित परिणाम कसं मिळेल. मी इतकी मेहनत करते, मी इतकं हे केलं. अरे असे जे भक्तिभावाचे लोक असतात ना, ते म्हणतात देवाला मी इतके साकडे घातले बाबा. आता काही काही लोक त्याच्या पलीकडे, आता याच्यानंतर मी देवाला दिवा नाही लावणार. काहीच देव नाही ना, काही हे नाही ना, काही नाही. अरे यार, काय बघताय तुम्ही? काय करताय तुम्ही? कोण आहे तुम्ही? देवाला मानणारे किंवा देवाला न मानणारे? फरक पडतो तुमच्या मानण्याने न मानण्याने? काय फरक पडतो तुमच्या उदबत्ती लावल्याने आणि दिवा लावल्याने? तर अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे करावं लागतं. इव्हन म्हणजे तुम्हाला ही गोष्ट सांगते प्रॅक्टिकली,
की आजकाल जसं आता आपण स्विगी किंवा आजकाल तर काय काय याच्यामध्ये आपण ऍडव्हर्टाइजमेंट बघतो की लगेच तुम्हाला 10 मिनिटात तुम्हाला मिळेल, डिलिव्हरी 10 मिनिटात मिळेल, 15 मिनिटात मिळेल, नाही मिळाली तर पैसे वापस, हे ते किती जाहिराती देतात, तुम्हाला घरपोच मिळेल, तुम्हाला असं तसं किती जाहिराती देतात. है ना, एक पिझ्झाचा ऑर्डर केला आपण तर आणि खरंच करतात, हे कधी कधी उशीर झाला ना तर वापसही करतात किंवा पिझ्झा फ्री ऑफ कॉस्ट देतात. पण कशासाठी हे सगळं करतात? तर तुमच्यातली काय म्हणतो आपण त्याला, लोभ जागृत करण्यासाठी असतं, म्हणजे आपल्याला तो पेशन्स ठेवायचा नाही. आणि त्याच्यासाठी हे जाहिराती आपल्यासाठी, म्हणजे हा, मला मी कोणत्या टिपिकल जाहिरातीला नाही म्हणत आहे, पण आपला हा जीवनच असं झालंय, भौतिकता. आणि त्याच्यामुळे आपण आपल्या आतमध्ये जाऊन बघू शकत नाही आणि आपण डायरेक्टली इनडायरेक्टली तसं झालं आपलं. पण आपल्याला आता जागृत व्हायचं आहे, म्हणून आपल्याला हा आता स्वतःला अभ्यास करता आला पाहिजे, स्वतःला पेशन्स, आत्मसंयम, आपल्याला हा गुण आहे, ह्याला आपल्याला म्हणजे काय म्हणतो वाढवता आला पाहिजे, है ना. संयम राखता आलं पाहिजे. कोणती गोष्ट रेकी कधी काम करते नाही करत असं वाटतं आपल्याला, पण तुमची डिमांड आहे ती पूर्ण करतेच. तुम्हाला ते वस्तू देऊन किंवा ती वस्तू न देऊन, आणि नंतर तुम्हाला कळते बरं झालं बाबा ते वस्तू नाही मिळाली तर, किंवा तो व्यक्ती नाही मिळाला तर, किंवा तो व्यक्ती नाही बदलला तर, जे काही आहे. नवरा बायकोचे तर जनरली मी तुम्हाला उदाहरण देत असते, कारण नवरा बायको म्हणजे सजा असते बाबा एकमेकांची असं म्हणतात. मला नाही वाटलं असं, पण म्हणतात. पण ऍक्च्युली तुम्ही जेव्हा एकमेकांना समज येते किंवा ह्या गोष्टीला किती डीपली अर्थाने आपण समजू शकतो की यार, हा जो व्यक्ती आपल्यासोबत करतो आहे, का करतोय, ही डिमांड आपलीच आहे. हे जेव्हा समज येते तेव्हा तुमच्यात पेशन्स वाढतो, आणि जसा जसा तुमच्यात पेशन्स वाढतो, तुमच्यात ह्या गुण वाढायला लागतात, तशी तुमची रेकी स्ट्रॉंग होत जाते. तुम्ही बोलले आणि ते शब्द झालेच पाहिजे, हे असं असते. ठीक आहे. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला नर्चरिंग करणं आहे, हे सगळं म्हणजे आज आपण हे सगळे धडे जे घेतो आहे किंवा बोलतोय आपण, तर मला आवडतं असं, तर चला त्या दृष्टीने आपण एकमेकांशी बोलत जाऊया आणि आपण नर्चरिंग करणं, जसं नुसतं झाड लावून देणं म्हणजे जगणं नसतं. तर जर त्याची सावली घ्यायची आहे तर त्याला आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, त्याची फळं खायची आहे तर त्याला नर्चरिंग करणं जरुरी आहे. तर हे नर्चरिंग करणंच आहे आपल्या ग्रँडमास्टरसाठी, आपल्या हा सगळे कोर्सेस जे आहेत ते. तर अशा पद्धतीने आपल्याला हे म्हणजे आत्मसंयम आपल्याला साधता आलं पाहिजे, है ना. आपल्याला इव्हन म्हणजे आपण साध्या साध्या गोष्टीसाठी कोणी आपल्या फोन उचलला नाही तरी अरे यार कसा फोन नाही उचलला, असं नाही वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी करतो. त्या ब्लेमिंग, कंप्लेंटिंग, पेशन्स, आत्मसंयम करणं खूप गरजेचं आहे, आणि हे सुद्धा आपल्या इच्छाशक्तीवरच सगळं डिपेंड आहे, है ना. तर जसं म्हणजे, आणि याच्या म्हणजे आपल्याला प्रत्यक्षात ऍक्शन मध्ये कसं काय करायचंय, जसं आपण एक महत्वपूर्ण काम करतोय, सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे आता आपण जेवण करतोय, तर तेव्हा आपले काही नियम असतात की नाही, आपण पूर्ण नाही टीव्ही नाही बघायचं, पूर्ण व्यवस्थित जेवण करायचं, छान घास चावून चावून खायचं. त्यावेळेस मी फोन आला, फोन सुद्धा मी उचलणार नाही, वगैरे वगैरे जे काही. आणि अशा वेळेस वाजलाच फोन, तर मग बघा वाटल्यास ठीक आहे, कोण पण थोडं बाजूला ठेवू शकता, किंवा तुम्ही रिंग वाजू द्या, किंवा जे काही थोडंसं एक किंवा व्हॉट्सअपवर मेसेजेस लोक काही पाठवतात, पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी जे काय असतं त्याला लगेच तुम्ही रिप्लाय करता. तर पेशन्स ठेवायचंय आपल्याला, थोडं थांबून काम करायचंय कुठल्याही गोष्टीमध्ये. तर हे जेव्हा आपण करतो तर आपल्या ह्या संयम शक्तीमुळे आपली इच्छाशक्ती वाढते. संयम शक्तीची म्हणजे आत्मसंयमची शक्ती वाढल्याबरोबर तुमची आतली चांगली काम करण्याची इच्छा वाढते. ठीक आहे. तर हा हे तुम्हाला नक्कीच होमवर्क राहणार आहे याच्यामध्ये पण, हा की तुम्हाला कोणतेही कामं करायची असेल, कोणाला काही बोलायचे असेल, तर थोडंसं थांबून, जस्ट ओके, थोड्या वेळाने बोलते. कोणाचा राग आला असेल, दोन शिव्या हसायचे असतील ना, तरी पण थोड्या वेळाने शिव्या हसायचे, ओके ठीक आहे, बोलू दे त्याला, करू दे त्याला. तर अशा पद्धतीने स्वतःचा संयम आपल्याला वाढवायचा आहे. ठीक आहे. हे सगळं आपल्याला याच्यातून शिकायचं आहे. म्हणजेच आपल्या भावनात्मक प्रक्रियांवर लगाम देणं खूप गरजेचं आहे, आणि ते कशाद्वारे, तर आपल्या इच्छाशक्तीद्वारे. ठीक आहे. तर याचही मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, मला आठवली गोष्ट, ती तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, ह्या सगळ्या गोष्टी ना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मी काही नवीन गोष्टी सांगत नाही तुम्हाला.
पण ना ते आता ऍक्शनच्या रूपाने म्हणा किंवा आपल्या समजच्या रूपाने आपल्याला त्याचे रिपिटेशन करायचे किंवा समजून घ्यायचं आहे. हा माझा उद्देश आहे. ठीक आहे. की एक म्हणजे दाम्पत्य राहत होतं, म्हणजे खूप वर्ष त्यांना मुलं बाळ झालं नाही. म्हणून त्यांनी काय केलं की मन रमावं वगैरे म्हणून त्यांनी एक मुंगूसचं पिल्लू घरात आणलं. आता माझ्याही घरात कॅट आहे वगैरे आपल्याला वाटतं असं. तर त्या बायकोचं पण मन म्हणजे त्याच्यामध्ये रमायला लागलं, प्रेम करायला लागली ती खूप छान. पण काय झालं, कालांतराने ती गर्भवती राहिली, बायको. आणि तिला मुलगा झाला छानपैकी. खूप आनंद झाला. आणि स्वतःचं मूल जेव्हा झालं तर हळूहळू त्या छोट्याशा प्राण्याकडे तिचं दुर्लक्ष व्हायला लागलं. आणि नॅचरल असं असं आहे असं आपल्याला वाटतं, कारण तिचं लक्ष तिच्या बाळाकडे व्हायला लागलं. नॅचरली असं वाटतं की नाही, आपलं बाळ आहे, ते प्राण्याकडे देण्यापेक्षा आपल्या बाळाकडे आपण लक्ष देऊ जास्त, असं वगैरे ते कॉमन आहे, असं असं आपल्याला वाटतं. एक दिवस काय झालं की ती बाळाला पाळण्यामध्ये ठेवलं आणि ती कामानिमित्त बाहेर गेली. इकडे घरात काय झालं की घरात एक साप शिरला आणि तो बाळाच्या अगदी पाळण्याकडे जात होता. तेवढ्यात त्या मुंगुसाचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि त्याने काय केलं, मुंगुसाने त्वरित त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला सापाला मारून टाकलं, त्याचे तुकडे तुकडे केले. आणि मुंगूस स्वतः खुश झाला. त्याला वाटलं, आता मी बाळाचं प्राण वाचवलं, तर ही म्हणजे बाई आहे, आपली आपली मालकीण आहे, ही आली तर आपल्याला शाबाशी देईल, आपलं कौतुक करेल. आणि मोठ्या आनंदाने तो बाहेर जाऊन अंगणात जाऊन त्या बाईची म्हणजे वाट पाहू लागला, त्या स्त्रीची वाट पाहू लागला. तेवढ्यात ती बाई बाहेरून आली आणि म्हणजे पाणी भरायला गेली असं काहीतरी होतं, ते तिच्या डोक्यावर पाण्याचं हे होतं, माठ होता असं काहीतरी. आणि जशी ती आली आणि तिने ते मुंगसाचं तोंड रक्ताने माखलेलं पाहिलं आणि ती एकदम घाबरली. आणि पहिले तिच्या डोक्यात विचार आला की हिने माझ्या बाळाला मारलं ह्या मुंगुसाने, म्हणजे माझ्या बाळाला ठार मारलं, रक्तच दिसलं ना. सॉरी हा. पण काहीही मागचा पुढचा विचार नाही केला आणि धडकन तिने ते डोक्यावरचं माडकं घेऊन त्याने त्या मुंगुसाच्या डोक्यावर मारलं आणि त्याला तिथेच मारूनच टाकलं जिवंत. आणि रडत रडत आतमध्ये खोलीत शिरली आणि बाहेर जेव्हा आतमध्ये बघते तर तिचं बाळ तर पाण्यामध्ये सुरक्षित आहे आणि बाजूला मात्र एक साप मरून पडला होता. तेव्हा तिला त्या गोष्टीचं सगळं सच्चाई लक्षात आली. पण आता पछतावून उपयोग काय, की ज्या मुंगुसाने तिच्या बाळाचं प्राण वाचवलं होतं, त्याच मुंगुसाचा तिने जीव घेतला होता. आणि हे अपराधबोध जे होतं, ते शल्य तिला आयुष्यभर टोचत राहिलं. ही स्टोरी आहे. आणि ह्या स्टोरी आपण कितींदा तरी ऐकलं असेल, कितींदा तरी आपण वाचलं असेल, कुठेतरी गेलं असेल. पण आपण याच्यातून शिकतो काय? काय शिकतो? तर आपल्याला हेच शिकायचंय की आत्मसंयम, जरा वेळ थांबायचंय. आपल्या इच्छेला सुद्धा असं नाही होत की तुम्ही इच्छा केली आहे, मेरे की मत आहे, मला असं कर रे की माझं असं, असं नाही होत. आणि समजा असं झालं असतं ना, तर हेच आहे, आपण आपल्याच मुलाला करण्यासाठी म्हणून आपल्या त्या मुंगूसला निर्दोष पण नाही, तो पवित्र मुंगूस ज्याने तुझ्या बाळाला वाचवलं होतं, त्याच म्हणजे जो आपलं भलं करतो त्यालाच आपण मारून टाकतो. म्हणजे रेकी आपलं भलं करते आहे, आपलं सांगते आहे, आपल्याला माहिती आहे, पण तरी पण आपण त्या रेकीवर अविश्वास टाकतो आणि तिथेच रजिस्ट करून सगळे रेकीचे दरवाजे बंद करतो आणि मग रेकीला बदनाम करतो. हा, असं काही होतं का? काही पण लोक काही करतात, बोलतात लोक असं. म्हणजे त्याचा प्रॉपर अभ्यास करत नाही, त्याच्यासाठी वेळ देत नाही, त्याचे विचार विनिमय करत नाही. आणि आपण असा चुकीचा प्रतिसाद देतो आणि मग अपराध बोधाची शिकारी बनतो. आणि हीच गोष्ट आपण आपल्या परिवारामध्ये, आपल्या नातलगांसोबत, आपल्या म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टीसाठी उग्र रूप धारण करतो. किंवा काहीतरी पूर्वग्रह दूषित नजरेने त्यांच्याकडे बघतो की त्यांनी असं केलं होतं, मग माझ्याकडे आयुष्यभर असं तसं, आणि बरंच काही करतो. आणि मग नंतर कधीतरी समजते की अरे त्याच व्यक्तीने आपल्यासाठी चांगलं केलं होतं. आणि मग आपण अपराध बोधातही जातो आणि दुःखी होतो. बघा, दुःखाचे कारण म्हणून मी म्हणते ना, सगळं काही आपल्यामध्ये आहे. बाहेर काहीच नाहीये, कोणी वाईट नाहीये ह्या जगात, कोणी चांगलं नाहीये. तुम्हाला वाटत असेल कदाचित माझे शब्द ऐकून असं वाटत असेल, अरे यार किती छान बोलतात मॅडम, बोलतात लोक असे.
पण असं पण नाहीये. तुम्ही छान ऐकता आहात म्हणून ते छान वाक्य निघतात आहे, म्हणून त्या गोष्टी निघतात आहे. तुमची डिमांड आहे, तुम्ही छान लोक आहात म्हणून तुम्हाला मॅडम छान दिसते. आणि आज जर मी रागवली किंवा आज म्हटलंय सगळ्यांनी पैसे भरा आहे, इथं असं करा आहे, काय बाई ती किती लोभी आहे, किती आहे असं. म्हणजे किती भयानक आपण पद्धतीने बाहेरच शोधत असतो. पण आपण आपल्या आतमध्येच आहे. हे आत्मसंयम आहे. हे आत्मसंयम आहे. आणि हे करण्यासाठी म्हणजे ह्या भावनांमध्ये आपण असं गुंतून जातो. आणि मग ह्या करण्यासाठी आपली जी नियंत्रित करण्याची क्षमता आहे ती इच्छाशक्ती कमजोर पडते. आणि एक तर मग आपण चुकीच्या भावना व्यक्त करून टाकतो, नाहीतर मग त्या दाबून ठेवतो. काही काही गोष्टी काही काही वेळेस आपल्याला व्यक्तही करायला नाही मिळत किंवा करू नाही शकत, है ना. मग त्या दाबून ठेवतो. मग त्या दाबून ठेवल्या, मग तुम्हाला सांगितलं नाही चक्र ध्यानामध्ये की कसे तुमचे चक्र जर ब्लॉक असले तर मग त्या बिमाऱ्यामध्ये होतात. जशी परिस्थिती येते, जसं होतं जसं हे पण हे माझं कुठेतरी भावना दाबून ठेवल्याचे लक्षण आहेत हे. कोणती भावना दाबली होती मी? मी स्टडी केली स्वतःसाठी की मी असं काय केलं होतं, मी पडले घरातल्या घरात चांगल्या, तर मला कोणी ना धक्का मारला ना काही केला आणि काहीच नाही. मी तर इतकं लोकांचं भलं करते असं मला पण त्या क्षणामध्ये विचारलं, मी तर कधीच कोणाचं वाईट करत नाही. पण त्याच्यातही मला समजून आलं की अरे मी दयेची भावना घेतली होती. आणि दयेची भावना म्हणजे लो एनर्जी फ्रिक्वेन्सी. 2-4 दिवसापूर्वी मी काहीतरी व्हिडिओ रील्स बघितलं, त्याच्यामध्ये असेच अपंग किंवा असे लोकांचं मी बघितलं आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं ते बघून. मला ती गोष्ट समजली की अरे तिथे पाणी नाही, तू करू शकते का त्या लोकांसाठी काहीतरी, तू उठ तिथे कर. किंवा मग इथे कमीत कमी प्रार्थना तर कर, रेकी तर दे की त्यांना चांगलं भलं हो, ते ना मंगल हो. रेकी देणं म्हणजे आपण हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी मध्ये असतो आणि दुसऱ्यांना वर आणतोय, है ना. पण मी माझी चूक बघा, मी इतक्यांदा तुम्हाला रात्रंदिवस शिकवत असते, माझा व्यवसाय म्हणजे प्रोफेशनच आहे. तरी सुद्धा माणूस किती सहजतेने ते चुका चुका नाही म्हणत आहे मी ह्याला, पण जातो त्याच्याकडे. आणि मला असं आपल्याला असं वाटतं दयाची भावना तर चांगली आहे, त्याच्यात काय आहे. म्हणजे डोळ्यात पाणी येऊन गेलं, अरे ते तर चांगलं आहे, तुम्हाला किती दया. दयाची भावना चांगली नाही आहे, चांगली म्हणजे लो एनर्जी फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे आपण त्यांच्या कोणीतरी आपली पण दया घ्यावी ह्या भावनेमध्ये चालले जातो आपण. म्हणजे आपण लो याच्यामध्ये गेलो, त्यापेक्षा आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो. बघा, 1 रुपया 2 रुपया दान करणं, त्या दानामध्ये ना 1 रुपया आणि 2 रुपयाला व्हॅल्यू नाही आहे. तुम्ही काय पद्धतीने तुम्ही दान केलेलं आहे, तुमची भावना काय आहे, त्याला महत्व आहे. मग तुम्ही कधी कधी दान नाही केलं, अरे नाही नाही मला नाही करायचं, त्याच्यातही तुमच्या भावना जर पॉझिटिव्ह आहे, तुम्हाला असं वाटतं की नाही नाही हे चोर चकटे आहेत, यांना बिलकुल मी दान देणार नाही देणार, मला नाही द्यावं असं वाटत, अरे देऊन दे ना यार, 5 रुपयाने काय बिघडणार नाही. मला 5 रुपये 10 रुपये नाही आहे. मला चुकीच्या ठिकाणी मला नाही द्यायचंय, तिथे माझी भावना मी रजिस्ट करते, नाही पाहिजे मला. तर असं नाही पण म्हणता आलं पाहिजे. नाही तर मग तिथे मी भरमसाठ रुपये देऊ शकते यार, दिले पण मी माझ्या लाईफ मध्ये. किती जबरदस्त याच्यामध्ये केलं. मला आजही म्हणतात काय वेड्यासारखं तू डिसिजन होते तुझे काय होते. आज एक खूप सुंदर म्हणजे गोष्ट निघाली सकाळपासून, आता मी ते सांगत नाही, वेळ आली तर मी जरूर सांगेल तुम्हाला. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक क्षणात आपण काय बोलतो, काय विचार करतो, काय प्रतिसाद देतो, कसं आपण दुसऱ्यांना शब्द अपशब्द बोलतो, काय करतोय मनात बोलतोय, याच्याबद्दल संयम म्हणजेच आत्मसंयम, म्हणजे आत्मसंयमनाची पण इच्छाशक्ती प्रखर करता आली पाहिजे. हे खूप जबरदस्त आहे. आणि तेवढ्याच त्याच्यामध्ये तुमच्या अंतरंगात भावना पण दडपून ठेवायची गरज नाही, त्याला प्रतिसादही देणं कधी कधी जरुरी असतं. मनातल्या मनात धुसमटच राहायची गरजही नाहीये. तुम्हाला तुमच्या भावनाही व्यक्त करायच्या, पण ट्रू फिलिंग्स, ते खरं खोटं वाईट चांगलं याच्यात नाहीये. त्याच्या मागचं तुमचं इंटेन्शन काय आहे ते टाकलं पाहिजे. तर मनात दडपूनही ठेवायची गरज नाहीये तुम्हाला. त्या सगळ्या तुमच्या आपण म्हणजे आपल्या सगळ्या म्हणजे आपणच तयार करतो हे सगळं, जे काही आपल्या जर चांगल्या आपल्या भावनाही चांगल्या असतील तरी पण त्याला धक्का लागला की मग सगळं राग द्वेष लोभ मत्सर सारं आपल्यामध्ये सूड
तिने असं केलं का? अरे इव्हन म्हणजे माहितीये का लोक निगेटिव्ह, अच्छा तू असं देतोय मी रेखीन आणतो सरळ हिच्या रस्त्यावर. अरे बाबा, रेखी तशी काम नाही करत बाळा, तशी नाही करत काम. रेखी म्हणजे तेरा मंगल हो, तेरा मंगल हो, तेरा मंगल हो, बस. तो तुमचा कितीही अमंगल करो, तुम्हाला पैसे देऊ नाही तर नको देऊ, तेरा मंगल हो, ह्या याच्यावर आहे का. तर हे आपल्याला समजलं पाहिजे आणि हेच आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि ह्या आत्मसंयमनासाठी आपल्याला स्वतःला, जसं मी तुम्हाला नाही म्हणता आलं पाहिजे हे सांगितलं, किंवा कधी कधी आपल्याला कोणत्या गोष्टीचा राग आला किंवा काय झालं तर त्याच्यावर पण आपल्याला त्या साक्षी भावाने त्या रागाकडे बघता आलं पाहिजे. किंवा स्वतःला समजून घ्यायचं की मला राग आला ना, तर मग मी 1 ते 100 पर्यंत किंवा उलटी गणना करेल, गिनती करेल, म्हणजे 100 पासून 1 पर्यंत. तुम्ही गिनती करता करता तुमचा राग हळूहळू निघून जाईल. किंवा गार पाणी पिऊन घेईल, किंवा मी गार्डन मध्ये फिरायला चालली जाईल, है ना, किंवा मी गवतावर फिरेन, किंवा कधीतरी, किंवा मी एखाद्या कोणत्या आता मला काय असं झालं ना, तर मी खाली जाते, किंवा माझ्या चौकीदार बाईशी बोलते, तिच्यासोबत बसते, तिच्या घरात बसते. तिच्या घरात, माझ्या घरात केंगन वॉटर आहे, पण मी तिच्या घरात जाऊन पाणी पिऊन, म्हणजे ह्या गोष्टीला, स्वतःला अहंकाराला किंवा काही जे काय असेल, त्याला आपण हळूहळू हळूहळू शोधत शोधत करायचं असतं. हे एका दिवसाचं काम नाहीये. आणि केव्हापर्यंत करायचं? मरेपर्यंत. हे असं नाहीये की आता मी आता करते, हा आता मी असं केलं, आता मला रिझल्ट येईल का? नाही. तुम्ही रिझल्टची वाटही नाही पाहायची. हे सरेंडर, सोडून द्या. तर कोणावर टीका टिप्पणी करणं, अपशब्द बोलणं, चुगल्या चाळ्या करणं सोडून द्यायचंय. आपल्याला त्या वातावरणात बाहेर यायचंय. हा, चांगले गुण आठवायचे. आणि अशा टाईपचं आपल्याला स्वतःला शिफ्ट करता आलं पाहिजे. याला म्हणतात आत्मसंयम. आणि आत्मसंयम करण्याची इच्छा प्रखर असली पाहिजे, इच्छाशक्ती. त्याच्यावर सुद्धा आपल्याला इच्छाशक्ती करावी लागते. तर अशा पद्धतीने जेव्हा जेव्हा आपल्या म्हणजे परिस्थिती म्हणजे ह्या अशा गोष्टी घडतात, तेव्हा तेव्हा मनात लोभ येतो म्हणा, किंवा कंटाळा आला. कंटाळा सुद्धा निगेटिव्हिटीची गोष्ट आहे बरं का. नकारात्मक भावना जागृत होतं, तर तेव्हा आपली एक सूची स्वतःला तयार करायची. आणि ना मी हे जे सांगते, हे खरंच मी सांगते, जरी जनरल आहे ना, माझी लिटरली माझी स्वतःची सवय आहे. माझ्याकडे पाहाल तुम्ही डायऱ्या माझ्या इतक्या भरलेल्या असतात, मी लिहून लिहून करत असते. तुम्हाला वाटतं ना की मी म्हणजे इतकं कसं बोलता, कसं सुचतं, कसं हे होतं. काही नाही, हे एका दिवसाचं काम नाहीये. पुस्तकं किती वाचली असेल, किती ठिकाणी बघितलं असेल, किती लोकांचे मी ऐकलं असेल, पण त्याचे मी पॉइंट्स लिहून ठेवते. मला काय वाटतं, मी काय करते, हे लिहिते, बस मग करते, त्याचं मनन करते. तेव्हा कुठे मी इतक्या कॉन्फिडेंटली मी तुमच्याशी बोलू शकते. तर अशा पद्धतीचं आहे. तर हे सगळं तुम्हाला मी त्याच्यासाठी सांगते की मला माझ्या जीवनात मस्त प्रतिसाद मिळतोय, मला माझाच. तर मग तुम्हाला पण मिळावा, नाही ना. तर आज आपल्याला फक्त एवढंच शिकायचं आहे आजच्या याच्यामध्ये, की जेव्हा जे घडतं ते ठीक आहे, त्रास द्यायची गरज नाही आपल्या मनाला. आपली आपण जी सूची करतोय की किंवा मला राग आला किंवा मला लोभ आला, म्हणजे जागृत अवस्था जी काही, याला म्हणजे जागृती अवस्था करणं म्हणतो, है ना. तर कुणाबद्दल घृणा पण येतं, कधी कधी असं वाटतं अरे घृणा म्हणजे, यार तू वाईट काम करतो, घृणा तर येणारच ना. पण असं नाहीये, असं नाहीये. तो घृणा अरे चोर त्या नजरेने बघता आलं, म्हणजे बघा आम्ही प्रत्येक गोष्ट असं सांगते म्हणजे बिलकुल तसं नाहीये, पण आपल्याला आपल्याला जागृत होणं आवश्यक आहे फक्त, है ना. जागृत म्हणजे अवेअर बस. हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे मला वाटतं, मला हे पटतं, मी हे करते नाही करते. तर याच्यावर मी मी हाही उदाहरण देते की अरे चोरांना कशाला वाईट बोलतोय यार, बिझनेस आहे यार उनका, प्रोफेशनल आहे, प्रोफेशन आहे. कमी याचं आहे का, रात्री जागून फिरावं लागतं, चोरी छुपे किती भयानक टेन्शन मध्ये त्यांना जावं लागतं. एवढं करून पोलीस स्टेशनमध्ये सापडले तर तिथे मार बसतो, समाजामध्ये इज्जत जाते, किती भयानक काम असतं. पण तरी पण आपली नजर जर बघितलं तर असं वाटतं की ठीक आहे, थोडस चुकीच्या ट्रॅकवर आहे, कदाचित हीच मेहनत त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं तर चांगलं होऊ शकते. एवढं आपण हे करू शकतो. पण त्या चोरांना रात्र दिवस शिव्या द्या, हे करा, कशाला. आपल्या हातून जाते ना सगळं. तर अशा प्रत्येक सिच्युएशन मध्ये आपल्या आयुष्याच्या छोट्यापासून मोठ्या गोष्टीपर्यंत आपला
कसं आपण म्हणजे आपलं आत्मसंयम आपण हे करतो किंवा आपली इच्छाशक्ती कशी आपण हे करतो आहे, याच्यासाठी आपल्याला अवेअर राहणं खूप गरजेचं आहे. तर आणि हे जेव्हा जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तसा तसा तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुमची इच्छाशक्ती ही वृद्धिगत होते, म्हणजे पॉवरफुल होते. तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या स्वतःवरच आत्मसंयम ठेवायचा आहे. दुसऱ्यांवर कंट्रोल करायची गरज नाही. आलं लक्षात? आणि ह्या सगळ्या गोष्टीला रेकी सोबत रिलेट करायचं आहे आपल्याला. ह्या गोष्टी हे नाहीये, खूप कामाचे आहेत. जरी असं वाटते काय काय नाही, पण नाही, मौल्यवान गोष्टी आहेत. तर आज आपण इथेच थांबूया. एक तास झाला आपलं तसं. म्हणजे आता मी खूप वेळेच याच्यात नाही, पण मी अगदी आता मला वाटतं मी 8 वाजतापासून काय आज मी ना बिल्डिंग मध्ये चर्चा सकाळपासून नुसती बोलून राहिली. आता मला खरंच गळा सुकला. तर आता तुम्ही बोला मात्र, की तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय समज आली, किंवा तुम्हाला काही शेअर करावंसं वाटतं का? तर जरूर जरूर शेअर करा. अगदी न म्हणजे काय म्हणतो मनात हिचकिचाट ठेवायची नाही. पण तुम्ही शेअर कराल ना, मला खूप आवडतं. ठीक आहे. तर कोणाला शेअर करायचंय स्वतःहून हँड रेज करा, नाही तर मग मी नाव घेईल ते त्यांना बोलावं लागेल. बोला लवकर. झोपले की काय? 10:30 झाले. येस, प्रेमा बोलेल, प्रेमा. येस, प्रेमा. बघा असं पण असते गडबड, अजून नाही करायचं बरं का प्रेमा. 2-3दा नाव घेतलंय तुझं. येस येस, बोल बोल बोल. जेवण करत होते ओके सोबत. ओके ओके ओके, बघ तरी पण तुम्ही लोकांनी वेळ दिला मला, खरंच खूप छान. पण काही हम्म. समजलं काय असं शेअर करावंसं वाटतं का? काय म्हण प्रत्येक वेळेस काहीतरी नवीनच ऐकायला शिकायला मिळते. ऐकून असं छान वाटते. छान तर वाटतं ग, पण आपल्याला ऍक्शन मध्ये आणायचंय. मला तेच सांगायचंय. मी छान सगळ्यांना, मी ज्यांचं ज्यांचं नाव घेईल ना, सगळेजण हो छान म्हणतील. मला नाही वाटत कोणाची हिंमत असेल मला हे काय सांगताय मॅडम बोलायची. आणि असेल हिंमत तर बोला. आणि मला ते माहिती आहे की छान वाटलं तुम्हाला. पण काय ऍक्शन घेणार, काय ठरवलंय तुम्ही? स्वतःवर आत्मसंयमानाबद्दल काही समजलं का? त्याला ऍक्शन मध्ये आणायचंय, आपल्या लाईफ मध्ये आणायचंय. मला ही गोष्ट सांगायची आहे. तर माझा उद्देश सफल झाला का हे मला बोलायचंय, विचारायचंय तुम्हाला. येस, हो. सफल झाला. हो झालाय ना. झालाय. तर ऍक्शन मध्ये येणार ना आता? हो हो. क्या बात आहे. बहुत बहुत बढिया, खूप छान. येस, अजून कोण बोलू इच्छित? शुभांगी वानखेडे. बोला, तुम्ही नाही बोलत तर मी नाव घेते तुमचं. हं, तयार राहा सगळेजण. पल्लवी. येस पल्लवी. आणि मला माहिती आहे कदाचित तुम्ही कामात असाल किंवा बाहेरही असू शकता, म्हणून तुम्ही व्हिडिओ बंद ठेवला असेल, असं असेल, मला त्याचं हे नाही. पण तुम्ही जर शेअर करू इच्छिता तर बिलकुल जरूर करा. याचा उद्देश असा असतो, मी असं नाही म्हणत आहे की माझी तारीफ करा, मी इतके घेते, असं नाहीये. त्याच्यावरून ना मला पण समजतं की तुम्हाला काय समजलं आणि माझ्यामध्ये काय दुरुस्ती करता आली पाहिजे मला, किंवा आणखी काय टाकलं पाहिजे, काय नाही टाकलं पाहिजे. हा माझा उद्देश सफल होतो. म्हणून हा एक भाग असतो आणि तो एक शिकण्याचा भागच आहे. शेअरिंग. जितकी तुम्ही शेअरिंग कराल तितकी तुमची उन्नती होते. आणि हा कोर्स घेण्याच्या मागे उद्देश माझा शेअरिंगच आहे. हा की मला हे समजलं यार, मी माझ्या जीवनामध्ये मी आणते आणि मला खरंच खुशी मिळाली माझ्या जीवनात. कितीही दुःखद परिस्थिती आली तरी मला हे सुख आले आणि त्याच्याने माझं जीवन बदलायला लागलं, हे समजतं मला. तर ते तसं तुमच्या जीवनात येऊ हा माझा उद्देश असतो. ठीक आहे. तर ठीक आहे, आज तुम्ही शेअरिंग करत नाहीये, पण मी सगळ्यांनाच एक आवर्जून सांगू इच्छिते, जे रेकॉर्डिंग बघतील त्यांना पण सांगू इच्छिते, की तुम्हाला काय समजलं त्याचं शेअरिंग जरूर 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 करा. कारण तुम्ही शेअरिंग कराल
त्याच्या कैक पटीने तुम्हाला मिळेल. हे लक्षात घ्या. तुम्ही जे देणार त्याच्या कैक पटीने तुमच्यावर बरसेल. हे लक्षात ठेवा बरं का. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे शेअरिंगसाठी तयार राहा. चला. ओके. निविशा, जयश्री, शुभांगी, अश्विनी, बालाजी सर, सगळ्यांनाच मी सांगते. आणि मी अगदी असं हँड रेज करा, मला शेअरिंग करायचंय, मला बोलायचंय. 2 शब्द बोला, 2 वाक्य बोला, तरी पण बोला. ठीक आहे. जयश्री, बोलायचंय? काय बोलते? अनम्यूट कर, अनम्यूट कर. बोल. हा. हा. अरे अरे चॅम, अनम्यूट कर, अनम्यूट कर. आता दाब. क्लिक कर. एक मिनिट. हा, बोल बोल. संयमचं वगैरे छान येते, म्हणजे आपण आपल्या याच्यात रोजच्या जीवनामध्ये याचा चांगला उपयोग होऊ शकतो आपल्याला. उपयोग होऊ शकतो म्हणजे उपयोग करा. हा करायचं हो. ऑर्डर आहे. उपयोग करा. उपयोग होऊ शकतोच नाही. ते उपयोग करायचा आहे तुम्हाला. नुसतं ऐकायचं छान वाटतं म्हणून नाही. तुम्ही ऍक्शनामध्ये आणून बघा कसं तुमचं जीवन बदलेल. आणि पहिले आपलं जीवन बदलवायचं आपल्याला मस्त. आणि खरंच मी हा कोर्स घेऊन मी माझं जीवन बदलवते. हे निमित्त आहे तुम्हाला ऐकण्याचं, पण माझं जीवन बदलते. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. प्रॅक्टिकल केलं ना तर नक्कीच फायदा होतो. हा. आणि प्रॅक्टिकलच वर्क स्किल आहे हे. घेऊन हा. आपल्या रोजच्या ह्याच्यामध्ये करून पाहिलं तर नक्कीच त्यातून चांगलंच मिळतंय. हा. मिळतच म्हणजे मिळतच. आपलं भाग्य आहे की आपल्याला हे असं ऐकायला मिळालं, समजायला मिळालं. खरंच आपण स्वतःची वाट थोपवायची आपण. ठीक आहे. तर खूप खूप धन्यवाद. बाकीच्यांना तर बोलायचं नाहीये. पण जेव्हा बोलायची इच्छा असेल तर नक्की बोला. आणि आपला रोज आहे प्रोग्राम, तर रोज या. आणि तुमचा आजचा एक्सपिरियन्स असेल ना, जरूर मेसेज टाका. व्हिडिओ मेसेज टाका, व्हॉइस मेसेज टाका किंवा साधा मेसेज टाका की सगळ्यांनी अटेंड करा. है ना, जे आज आले नाही. तर हॅमरिंग करा कमी जास्तीत जास्त. म्हणजे तेवढ्या तुमच्या ह्याच्याने समजा एकाचंही आयुष्य बदललं तर चांगली गोष्ट आहे ना. तर आपलं शेअरिंग जरूर करत चला. ओके. तर खूप खूप धन्यवाद आणि बाय बाय. गुड नाईट. मॅडम ते 3rd डिग्रीचं मेडिटेशनचं टाका. हो 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 हो. ग्रँड मास्टरचं ना. ओके. हा. ते मला 2-3 दिवस झालेत आता मी ते केलेलंच अच्छा. नाही ना. मला सवय लागलेली ती सकाळी करायची. नाही, आज थर्ड मी जे डिग्री सांगितलं तुम्हाला, मी शरीर नाही, मी मन नाही, ते मेडिटेशन करायचंय आता. ते करते, पण मला ते 3rd डिग्रीचं पण आहे ना ते पण टाका मग. बरं बरं, ठीक आहे. सगळं टाकते मग मी. हा. मोबाईल मधून डिलीट एक झालेलं आहे काम माझ्या. कर ना, एक काम कर, मेसेज टाकून दे मला. ठीक आहे.